धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना राज्यात 1 रुपयात पीक विमा सुरू करण्यात आली। मात्र हीच योजना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे बंद करावी अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या शिफारशीनं राज्य सरकारकडे गेली आहे। नेमक्या या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया। 1 रुपयात जी पीक विमा आहे ती बंद करा अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली आहे। ही शिफारस अत्यंत आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे, कारण शेतकरी अत्यंत कष्टातून त्याचे पीक जगवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आसमानी संकटातून जेव्हा ते पीक उद्ध्वस्त होतं तेव्हा आधार देण्यासाठी ही पीक विमा योजना सरकारने काढली होती। 1 रुपयात पीक विमा योजनेमुळे थोडासा आर्थिक बोजा कमी झाला होता शेतकऱ्यांना की हप्ता भरण्याचा, परंतु हे जर अचानक बंद केलं तर अगोदरच दुष्काळ, कर्जमाफी, नापिकीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यावर आणखीन आर्थिक बोजा पडेल आणि आत्महत्या आणखीन वाढतील। तर सरकारला माझी विनंती आहे की एकतर तुम्ही ती योजना चालू ठेवावी किंवा मग तो जो हप्ता तुम्ही विमा कंपनीला भरताय हेक्टरी 17-18 हजार रुपये, तोच शेतकऱ्याला त्याच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करावा। आणि अशा धक्कादायक निर्णय घेऊ नये सरकारने, कारण शेतकरी अगोदरच विमा त्याला भेटलेला नाही आहे, अनुदान भेटलेलं नाही आहे, पीक कर्जमाफीच्या शेतकरी प्रतीक्षेत आहे। सरकार म्हणजे मायबाप असतं शेतकऱ्याचं, आणि मायबापाकडून जर असे धोके होत असतील तर शेतकरी पुढच्या वेळेस तुमच्याकडून काय अशा अपेक्षा ठेवतील आणि असे धक्कादायक निर्णय घेऊ नये अशी मला सरकारला विनंती आहे। योजनेमध्ये गैरव्यवहार होतोय, भ्रष्टाचार होतोय म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे। ह्या योजनेचा तुम्ही शेतकरी म्हणून लाभ घेतला होता का आणि काय भावना आहे तुमच्या, त्याची मत काय? या योजनेचा आम्ही शेतकरी म्हणून निश्चित लाभ घेतलेला आहे आणि ही योजना अत्यंत चांगली होती शेतकऱ्यांसाठी। आणि भ्रष्टाचार होतो म्हणतात तर भ्रष्टाचार असा कुठल्या गोष्टीत होत नाही साहेब। भ्रष्टाचार शासनाच्या अनेक योजनांमध्ये होतो, फक्त शेतकऱ्याच्या योजना शासनाला कशा दिसतात की ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि ते बंद करा। शासनाचं प्रत्येक वेळी घोडं येऊन थांबतं शेतकऱ्याजवळ। शेतकरी आधीच नापिकी, कर्जमाफीच्या प्रश्नावर अत्यंत पिसला गेलेला आहे आणि त्याला या 1 रुपयात जे हप्ता आम्ही भरत होतो त्याच्यातनं थोडासा तरी दिलासा मिळत होता, पण आता तोही बंद मानल्यावर तर आणखीन शेतकरी खड्ड्यात जाऊन आत्महत्या वाढतील शेतकऱ्याच्या। त्यासाठी ही योजना शासनानं चालू ठेवावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। आणखी काही शेतकरी आहेत, 1 रुपयात जी पीक विमा होती ती बंद करावी अशी सरकारला शिफारस केली आहे, काय म्हणणं आहे? हे बंद करू नये, कारण शेतकरी खूप दुष्काळामध्ये होरपळलेला आहे। त्याच्यामुळे ही बंद केल्यानंतर त्याच्यावर आणखीन खूप भार पडणार आहे, त्याच्यामुळं आणखीन उपासमारीची वेळ येणार आहे शेतकऱ्यावर। तुम्ही विमा योजनेत भरला होता का हप्ता? विमा भरला होता का आणि बंद करावी अशी शिफारस आहे? नाही, बंद करायला नाही पाहिजे। 1 रुपया विमा चालू ठेवायला पाहिजे। शेतकरी अडचणीत आहे, त्यांची परिस्थिती नाजूक असते। आता हे मोठमोठ्या बँक ह्याच्यात मोठमोठे ह्याच्यातले कर्ज काढून पळून जातात आणि आपले सर्वसाधारण शेतकरी ते कसला भ्रष्टाचार करणार आहेत? त्यांना रोज शेतीतून काम करून आपलं पोट भरायचं बघतात, ते भ्रष्टाचार करायला कशाला जातात? बरं, तुमचं नियोजन आहे त्यांना ऑनलाईन करा, हे करा, ते कसला भ्रष्टाचार करतात? आपला साधारण अंगठा लावा, कुठं इथं ह्याला ऑनलाईन करायला 200 द्या, कुठं 300 द्या। तुम्ही एवढं करून शेतकरी कुठला भ्रष्टाचार करतो? म्हणजे ते करायला लावणारे भ्रष्टाचार करायला लागलेत ना। शेतकरी कुठलाच भ्रष्टाचार करत नाही, त्याच्यात सगळ्यात ई-पीक पाहणी आहे, त्याला सगळंच आहे। मग आता कशासाठी बंद करायची आहे? विमा भेटला होता का तुम्हाला की योजनेतून? ह्या 1 रुपयात जो विमा भरला होता तो? नाही, माझ्याकडे नाही, काय शेतकरीच नाही म्हणजे। एकंदरच शेतकऱ्यांमधनं जी शिफारस करण्यात आली आहे कृषी विभागाकडनं, त्याला विरोध दर्शवला जातोय आणि 1 रुपयात जी पीक विमा आहे ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची असून ती सुरू राहावी अशी भावना व्यक्त करण्यात येते। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।